तो स्वतःही सांगतो की माझी प्रॅक्टिस नाही आहे, त्यामुळे तो खाली राहतो. नाहीतर त्याला आम्ही ओपनिंगचा चान्स दिला असता 6 ओव्हरमध्ये. कारण आम्ही 6 ओव्हरमध्ये खेळण्याची ऋषीची किंवा माझी कॅपॅसिटी नाही आहे, कारण तो एक बाजू धरून राहणार होतो. त्यामुळे सध्या तो प्रॅक्टिसमध्ये नाही, त्यामुळे खाली आहे. पण मला असं वाटत आहे की योगेश एक चांगला खेळाडू आहे आणि हा जो प्रेशर आला शेवटच्या षटकापर्यंत, जर योगेशला तुम्ही पाठवलं असतं तर एवढा प्रेशर आला नसतं असं मला वाटतं. तुला काय वाटतं? नक्कीच नक्कीच आला नव्हता. पण सध्या तर आम्ही 4 जण बॅटिंगला खेळतो, त्यामुळे आमच्या बॅटवर बॉल येतात. कधी कधी आम्ही आऊटही होतो, असं नाही की आम्हीच खेळणार राहणार. पण योगेश आमच्यापेक्षा सिनियर खेळाडू होतो, जुना खेळाडू आहे. तो चांगलाच खेळतो आमच्यापेक्षा. ओके रुपेश, फायनलसाठी सुद्धा शुभेच्छा. प्रथमेश आदित्य बहिरे आणि आदित्य नाईक आपण राजू बक्षी यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. आदित्य बहिरे आदित्य नाईक आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपल्यासाठी कॅश प्राइज आहे आणि सन्माननीय विजय घोलेकर यांच्या माध्यमातून जे 500 रुपयाचं पारितोषिक आपल्याला जीपेच्या माध्यमातून पारितोषिक देण्यात येईल. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होतोय. ऐकूया आवाज. बादल चौधरी सर आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील. मी निखिल बर्तू काही क्षणासाठी आपली रजा घेतोय. धन्यवाद निखिल. जाऊया मैदानावर. पहिल्या सेमीफायनलमध्ये DR स्पोर्ट माणगाव संघाने मारली बाजी. दिशांत स्पोर्ट परुळे संघाचा पराभव करून घावणे गावातील या पहिल्या आमदार चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिलो संघ. आणि दुसरी सेमीफिनाले राजाराम वॉरियर्स तवडे संघाने जिंकलेलं टॉस, घेतलेली फिल्डिंग, नव्या स्पोर्ट होडावडे संघाची फलंदाजी आणि बबल नाईक नावाचा वादळ मैदानावर. बघता बघता ह्या इनिंगचा ह्यो दुसरो षटकार. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. बबल नाईक सिंधुदुर्ग जिल्ह्याचो नवीन छोटा पटाका बडा धमाका. गणेश कुबलच्या पावलांवर पाऊल टाकत आपल्या नावाचो एक वेगळो वर्चस्व ज्यांनी क्रिकेटच्या मैदानावर तयार केलो तो होडावडेचो बबल नाईक. 4 चेंडू 16 ही धावसंख्या. वैयक्तिक आणि सांघिक. त्यानंतर आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगवर धावचित करण्याची संधी आणि विनय पावणोजी डायमंड डकचो मानकरी. एकही चेंडू न खेळता विनय पावणोजी वैयक्तिक 0 आणि सांघिक 16 रन्सावर तंबूच्या दिशेन. भाई जरा मॉनिटर आवाज द्या. शेखर या चेंडूवर बबल नायकाचो पुढे सरसावत खेळलेलो इनसाइड आउटचो फटको सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द रोप. आमदार चषक चौकार आणि या चौकारानिशी 18 ह्यो धावफलक. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर डॉट बॉल, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूवर षटकार, 5व्या चेंडूवर रनआउटची विकेट आणि 6व्या चेंडूवर चौकार. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरीत रन झाले 18. सन्मानित श्री राजू बक्षी सर या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. यांचं आमच्या दिनेश वारंग मित्रमंडळ आणि शिवसेना घावनळे यांच्या वतीने स्वागत केले जाते. आबा हेवाळेकर यांच्या हस्ते. सन्मानित श्री राजू बक्षी सर, धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला उपस्थित राहिलात. पुढील स्पर्धेचा आनंद घ्यावा विनंती. तसेच DR स्पोर्ट्स मानगावचे ओनर या ठिकाणी आकाश मोर्ये आणि पांडू येडगे हे दोघेही उपस्थित आहेत. त्यांच्या या ठिकाणी सन्मान चिन्ह दिले जात आहे. सन्मान श्री राजू बक्षी सर यांच्या हस्ते. प्लीज सर प्रेझेंटेशन बॉक्सकडे पोचा. वैयक्तिक पहिल्या सांघिक दुसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन बॉलिंग मार्कवर सौरभ नाईक.
पहिल्या चेंडूवर सिंगल, धावसंख्या स्थिरावली. 19 धावा आणि परत एकदा बबल नाईक सायकर यांच्या दिशेन. या मैदानावर 6 ओव्हरीच्या मॅच मध्ये 153 धावा कुटण्याचा पराक्रम फोडावडा संघान केलो असा आणि तोच दाजी नाईक मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीचा पुरेपूर फायदा उठवताना अजून एक चेंडू सीमारेषा पार, खळखळ खळखळ खळखट्याक, आमदार चषक षटकार. शिवसेनेचा आवाज आमदार चषकाचा, भगवा शिवसेनेचा आवाज आमदार चषकाचा, हे दिनेश वारंग मित्र मंडळ क्रिकेट स्पर्धेचा. बबल नाईक स्ट्रायकर यांच्या दिशेने असा 153 धावा फुडावडा संघान या मैदानावर 6 ओव्हरीमध्ये केलेले. आणि त्यानंतर मिनी हेलिकॉप्टर मिड विकेटच्या दिशेन बबल नायकाच्या बॅटमधून परत एकदा चेंडू सीमारेषा पार, डायरेक्ट चंद्रार, आश्चर्य नवल की चमत्कार, आमदार चषक षटकार. 8 चेंडू 30 धाबा. बबल नाईक सध्या मैदानावर. सौरभ नाईकच्या गोलंदाजीचा पुरेपूर फायदा उठवताना बबल नाईक आणि राजाराम वॉरियर्स एवढे संघाचे खेळाडू एकत्र बरोच काळ खेळलेले. अजून एक फटको. यावेळी संधी होती झेल टिपण्याची. झेल सुटल्यानंतर गेलेलो षटकार. काय झाला या चेंडूवर बघूया. ऍक्शन रिप्ले. सौरभचा चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट. मिनी हेलिकॉप्टर डीप मिड विकेट. फिल्डरच्या मागे प्रयत्नात थोडस कमी आणि चेंडू आखाड्या पार. षटकारांनिशी रन झाले 37. 9 बॉल मध्ये 36 रन. बबल नायकाची कामगिरी. दुसऱ्या ओव्हरीचा चौथा चेंडू 10 बॉल मध्ये 37 धावा आतापर्यंत. 9व्या स्फोट होडावडा संघाचे. बबल नाईक ऑन फायर. आडवी बॅट. परत एकदा चेंडू सीमारेषा पार. साम दाम दंड आणि भेद. आमदार चषक षटकार. संघ मालक महेश ढवण यांच्याकडून बबल नायकाच्या या कामगिरीसाठी 500 रुपयांचा बक्षीस असा. 153 आकडो होडावडा संघासाठी काहीतरी विशेष असा. गेल्या वर्षी जय हनुमान कासारड्याच्या स्पर्धेत बबल नायकान 4 मॅच मध्ये एकदाही नाबाद न होता वैयक्तिक 153 रन्स आपल्या नावे केलेले. आणि त्याची आठवण करून देताना या वर्षी 9व्या स्फोट होडावडा संघान 6 ओव्हरीमध्ये या मैदानावर या स्पर्धेत 153 रन केले. दुसऱ्या ओव्हरीचा शेवटचा चेंडू बाकी. रन झाले 43. बबल नाईक 10 चेंडू 42 रन्सावर. अजून एक मोठो फटको. आपण बोला तो बोला 50 तोला. बबल नायकाचा षटकार. आमदार चषक सिक्सर आणि धाव संख्या 49 रनसर. दोन षटकांचा खेळ झालो समाप्त. 2 ओव्हरीत रन किती झाले 49. बबल नाईक ह्यो असो खेळाडू असा ज्याका पॉवर प्लेची काय गरज नसता. आणि विशेष काय असा तर राजाराम वॉरियर्स तेवढे संघ जेव्हा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये एक गाव एक संघ या धर्तीवर खेळता आणि त्या टीम मध्ये जेव्हा 2 आयकॉन असतात तेव्हा त्या 2 आयकॉन मध्ये एक बबल नाईक ठरलेलो असा. आणि त्यामुळे बबल नायकाक माहिती आहे समोरचा बॉलर काय करतलो काय टाकतलो. थोडक्यात मालवणीत सांगायचं जर झाला तर कोणाच्या अळवा किती खाज असा या बबल नायकाक बऱ्यापैकी माहिती. आणि त्यामुळेच पहिल्या ओव्हरीत मध्ये आणि दुसऱ्या ओव्हरीमध्ये बबल नाईक नावाचा वादळ या घावनळ्याच्या भूमीवर. $49 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. आक्रमक बॅटर तर असा सध्या चॉकलेट बॉय सुद्धा असा बबल. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडलो जोपर्यंत अक्षय घाटवळ येता 1 रन आणि अर्धशतक पूर्ण. 9व्या स्फोट होडावडा संघाचा. बॉलिंग मार्कवर साहिल घाटवळ. 1 चेंडू साहिलचा समाप्त. धावसंख्या 1 धाव्यानिशी
50 धावा पूर्ण एका गड्याच्या मोबदल्यात. तिसऱ्या ओव्हरीचं पहिलं बॉल सरलो. साहिलचो दुसरो बॉल फुल टॉस मिड विकेटच्या कपडावरसून. आपण बोला तो बोला 50 तोला. अजून एक आमदार चषक षटकार. भगवा शिवसेनेचा आवाज आमदार चषकाचा. भगवा शिवसेनेचा आवाज आमदार चषकाचा. 56 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. बबल नायकाची कामगिरी बघा. 54 धावा. बबल जरा बॅट उंचावून दाखवायची. बबलच्या अर्धशतकासाठी जरा एकदा टाळी वाजवूया. 54 धावा पूर्ण 12 चेंडू मध्ये 3 चौकार 7 षटकार 450 स्ट्राईक रेट. बबल नाईक छोटा पटाका बडा धमाका पॉकेट साइज डायनामाइट. 56 धाव फलक आणि त्यानंतर तो ह्यो सिंगल 57 धाव संख्येवर जाणारो. काय जबरदस्त बॅटिंग या इनिंग मध्ये. पहिली विकेट जरा लवकर गेल्यानंतर रनआउट झाल्यानंतर बबल नायकान घेतली सूत्र आपल्या हाती.